नमस्कार. मी प्रदीप जोशी. आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. खरं तर मित्रांनो, मला बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न पडला आहे. पत्रकारितेत काम करत असल्याने साहजिकच मला हा प्रश्न मोलाचा वाटतो. विषय असा आहे की वृत्तपत्रातून अग्रलेख हद्दपार करणे कितपत योग्य. काही वृत्तपत्रांनी या निर्णयाची अंमलबजावणी देखील केली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमांना चौथा स्तंभ मानले जाते. वृत्तपत्रातील अग्रलेख हा केवळ एखाद्या विषयावरील मतप्रदर्शन नसून समाजाला दिशा देणारा, विचार प्रवृत्त करणारा आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा एक प्रभावी मंच असतो. अशा परिस्थितीत अग्रलेख हद्दपार करणे किंवा त्यावर निर्बंध आणणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न गंभीरपणे विचार करण्यासारखा आहे. अग्रलेखाचे महत्त्व केवळ वृत्तांचे विश्लेषण करण्यात नसते, तर तो लोकमत घडविण्याचे कार्यही करतो. समाजातील विविध प्रश्नांवर चिकित्सक दृष्टिकोन मांडून तो वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव अग्रलेख बंद करणे किंवा त्याला दुय्यम स्थान देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्वांशी विसंगत ठरू शकते. अर्थात, अग्रलेख हे जबाबदारीने लिहिले गेले पाहिजे. दिशाभूल करणारी माहिती, द्वेषपूर्ण भाषा किंवा पक्षपाती भूमिका यामुळे समाजात गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशावेळी संपादकीय लेखनावर नैतिक बंधने असणे आवश्यक आहे. मात्र काही अग्रलेख वादग्रस्त ठरतात म्हणून संपूर्ण अग्रलेख परंपरेलाच हद्दपार करणे हा उपाय होऊ शकत नाही. चुकीच्या लेखनावर टीका, खंडन किंवा कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. आजच्या डिजिटल युगात सामाजिक माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे सखोल विश्लेषणाची जागा अनेकदा झटपट प्रतिक्रिया घेत आहे. अशा काळात अग्रलेखांचे महत्त्व अधिक वाढते. ते घटनांचा संदर्भ, पार्श्वभूमी आणि परिणाम यांचे सखोल विश्लेषण करून वाचकांना संतुलित दृष्टिकोन देतात. त्यामुळे अग्रलेख हद्दपार करणे योग्य ठरत नाही. उलट, त्यांची गुणवत्ता, वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. काही अग्रलेख वाचकांना समजतात तर काही त्यांच्या समजण्यापलीकडचे असतात. लोकशाहीत मतभिन्नतेला स्थान असते, म्हणून विचारांच्या अभिव्यक्तीचे माध्यम असलेल्या अग्रलेखांना जपणे हीच लोकशाहीची खरी गरज आहे, असे मला तरी वाटते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.